मोठी बातमी समोर येते। मराठा आरक्षणाबद्दल छगन भुजबळांनी काल महत्त्वाचे काही प्रश्न उपस्थित केले। ईडब्ल्यूएस मधून मिळणाऱ्या आरक्षणाचा लाभ मराठ्यांना नकोय का हे मला सुशिक्षित मराठ्यांनी सांगावं। तसेच मराठा समाजातून जे मुख्यमंत्री आमदार खासदार झाले त्यांनी मला उत्तरं द्यावी, कारण मला शिकलेल्या मराठ्यांकडून उत्तरं हवी आहेत, अशिक्षित लोकांकडून मला अपेक्षाच नाही, असं म्हणत भुजबळांनी जरांगेंना जोरदार टोला लगावलाय। अनेक माजी मुख्यमंत्री आहेत, केंद्रात मंत्री झालेले आहेत, मराठा समाजाचे नेते आमदार आहेत, खासदार आहेत, शिकलेले आहेत, ज्यांना हे समजतं त्यांच्याकडून मला उत्तरांची अपेक्षा आहे। ज्याला काही समजत नाही, अशिक्षित आहे, माहित नाही, त्यांच्याकडून मला ह्या उत्तराची अपेक्षा नाही। माझी विनंती आहे त्याला, तुम्ही होकल व्हायला पाहिजे, तुम्ही बोलायला पाहिजे, बोला। भुजबळांनी 32% आरक्षण खाल्लं, अजूनही पोट भरत नाही का? मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर हा हल्लाबोल केलाय। फक्त पद मिळवायचं काम करतो ह्यो, याने कोणचंच काम सोयी नाही केलेलं नाही। त्याला ते दबावपोटी आयतं होतंय। इथं मराठ्यांनी मर्दानगी सारखं लढून मिळवलंय। तुझ्यासारख्या आयत्या पिठावर योगाने वडीत आम्ही आमचं आरक्षण खातोचे खातो 16%, परत 2% वरचं खातो आणि आम्हाला ज्ञान शिकवतोय तू। आता ते त्याच्या मुळावर बसायला लागलं हे सगळं। मग आता सत्य पचत नाही तर रडायला लागलं। कणत आता दाटूमुठी असं व्हायला लागलं ओबीसीचं, तसं व्हायला लागलं ओबीसीचं। ओबीसीचं काही व्हायला नाही लागलं। त्यामुळे अजूनही पोट भरत नाही का असं म्हणत मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांवर पुन्हा एकदा हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय। तर मराठ्यांना कुणबीतून आरक्षण दिल्यामुळे ओबीसींचा आरक्षणाला धक्का लागत असल्याचं भुजबळांनी म्हटलंय। त्यावरूनच आता मनोज जरांगेंनी छगन भुजबळांवर ही टीका केली आहे।